हल्ली प्रत्येकच गोष्टीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड दिल्याचं ऐकायला मिळतं. पण मुळामध्ये ही संकल्पना काय आहे? काय म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं तंत्रज्ञान ज्यामुळे कम्प्युटर्सना प्रचंड मोठा डेटा प्रोसेस करता येतो, त्याचा अभ्यास करता येतो, त्यात काही पॅटर्न्स आहेत का ते शोधता येतं आणि मग या माहितीचं काय करायचं याबद्दल तुम्ही दिलेली सूचना कम्प्युटर पाळू शकतो. म्हणजे एक प्रकारे हा माणसानेच तयार केलेला एक स्मार्ट हेल्पर आहे, जो विचार केल्यासारखा वागू शकतो, शिकू शकतो आणि प्रश्न सोडवू शकतो. पण आपल्याला माहितीये कम्प्युटर्स विचार करू शकत नाहीत, त्यांना भावना नाहीत आणि योग्य अयोग्य ठरवू शकत नाहीत. पण तंत्रज्ञांनी आता अशा सिस्टीम्स विकसित केल्या आहेत ज्या मानवी मेंदूप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. त्यांचा वेग भन्नाट असतो. मग हे एआय किती जुनं आहे? आपल्याला वाटतं त्यापेक्षा एआय पुष्कळ जुनं आहे. जॉन मॅकार्थी हे अमेरिकन कम्प्युटर सायंटिस्ट होते आणि त्यांनी 1955 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द, ही संज्ञा वापरली आणि 56 साली डार्टमथ कॉलेजमध्ये एआय रिसर्च कॉन्फरन्सचं देखील आयोजन केलं होतं. ॲलन ट्युरिंग यांचं 1950च्या दशकातलं कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हे संशोधन आणि मशीन किती हुशार आहे हे जोखणारी ट्युरिंग टेस्ट हा एआयचा पाया होता. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या संकल्पनेमध्ये एआयची पाळंमुळं आहेत. एआयचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन 77 वर्षाचे आहेत आणि 2024चं भौतिकशास्त्राचं नोबेल त्यांना मिळालेलं आहे आणि गेली 50 वर्ष त्यांनी डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स याबद्दल केलेल्या संशोधनावरतीच पुढे ChatGPT, गुगल जेमिनाय हे विकसित करण्यात आलेलं आहे. जे शिकतं कसं? तर आपण आपल्या लहान बाळांना शिकवतो ना, जवळपास तसंच आहे. म्हणजे हा भूभू आहे आणि ही माऊ आहे असं आपण बाळाला फोटो किंवा मग हे प्राणी दाखवून सांगतो. हा भूभू आणि माऊ हा डेटा आहे आणि या दोन प्राण्यांमध्ये काय फरक आहे हे आपण बाळाला सांगत असतो. असाच मोठ्या प्रमाणातला डेटा म्हणजे माहिती आणि उदाहरणं देऊन एआयला शिकवलं जातं. याला म्हणतात मशीन लर्निंग. यामध्ये कम्प्युटर्सना डेटा दिला जातो, तो काय आहे हे कधी कधी सांगितलं जातं. अल्गोरिदमच्या मदतीने त्या डेटामधले पॅटर्न्स शोधायला शिकवलं जातं. म्हणजे पुढच्या वेळी अशी माहिती समोर आल्यानंतर ही एआय प्रणाली आपण शिकलेल्या गोष्टींचा वापर करून नवीन डेटाचं विश्लेषण करू शकते, त्याचा अर्थ लावू शकते. मघाशी आपण एक शब्द वापरला, न्यूरल नेटवर्क. हे आहे मानवी मेंदूच्या धर्तीवरती उभारण्यात आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल. हे असतं न्यूरॉन्सचं एक जाळं जे प्रश्न कसे सोडवायचे हे सतत शिकत असतं. ज्यावेळी योग्य उत्तर सापडतं तेव्हा त्याची नोंद केली जाते. ज्यावेळी योग्य मार्ग सापडत नाही तेव्हा कनेक्शन्स बदलतात आणि नवीन मार्ग शोधला जातो. अशा प्रकारे हे न्यूरल नेटवर्क चुकांमधनं सतत सुधारणा करत राहतं. मग चॅटबॉट्स काय आहेत? तर हे चॅटबॉट्स बोलणाऱ्या पोपटासारखे आहेत. जसे काही पोपट कानावरती पडलेली वाक्य जशीच्या तशी बोलून दाखवतात, तसेच चॅटबॉट्स पूर्वीच्या डेटातनं मिळालेली माहिती तुमच्या प्रश्नानुसार तुमच्या समोर आणून ठेवतात किंवा तुम्हाला बोलून दाखवतात. चॅटबॉट म्हणजे समोरच्या व्यक्तीशी मानवी संवादाप्रमाणे संभाषण करणारा कम्प्युटर प्रोग्राम. जेमिनाय, ChatGPT हे चॅटबॉट्स आहेत. तुम्ही तुमच्या फोनमधल्या सिरी किंवा अलेक्साशी बोलत असाल तर त्या देखील ॲडव्हान्स चॅटबॉट्स आहेत. पण मग या बॉट्सना लिहिता कसं येतं? तर एआयच्या या प्रकाराला म्हटलं जातं लार्ज लँग्वेज मॉडेल्स, LLMs. या एआय ना भरपूर मजकूर देऊन शिकवलं जातं. शब्द, वाक्य, संज्ञा, व्याकरण अशा गोष्टी या ट्रेनिंग डेटामध्ये असतात. म्हणूनच या बॉटला तुमचा प्रश्न वाचून त्याचं लेखी उत्तर देता येतं. मग एआयचे प्रकार कोणते आहेत? तर एआयच्या क्षमतेनुसार त्याचे प्रकार पडतात. यातला एक आहे नॅरो एआय, म्हणजे एखादं विशिष्ट प्रकारचं काम करण्यासाठी तयार करण्यात आलेलं एआय मॉडेल. एआयचा हाच प्रकार सध्या अस्तित्वात आहे. बाकीचे प्रकार संशोधन टप्प्यावरती आहेत. मग या नॅरो एआय मध्ये काय काय येतं? तर गॅरी कॅस्परॉव्हना बुद्धिबळात हरवणारा डीप ब्लू सुपर कम्प्युटर एआय होता. नेटफ्लिक्स वरती तुम्हाला रेकमेंडेशन्स नॅरो एआयच देतं. ChatGPT पासून ते जेमिनाय पर्यंत ते ड्रायव्हरलेस कार पर्यंत सगळं यामध्येच येतं. पुढचा प्रकार जनरल एआय किंवा स्ट्रॉंग एआय. सध्या ही एक संकल्पना आहे. आधी शिकलेल्या गोष्टी आणि कौशल्य वापरून भविष्यात माणसाची काहीही गरज न लागता काही नवीन टास्क पूर्ण करता येणारं एआय मॉडेल तयार करायचा हा प्रयत्न आहे. आणि सुपर एआय ही पण एक संकल्पना आहे. अतिबुद्धिमान एआय. जर ही कल्पना प्रत्यक्षात आली तर एआयचं हे मॉडेल विचार करू शकेल, कारण मीमांसा करणं, शिकणं, निर्णय घेणं हे सगळं जमेल
आणि कदाचित या टप्प्यावरती AI ला भावना समजतील, भावना असतील, गोष्टी अनुभवता येतील आणि स्वतःच्या गरजा आणि कदाचित धारणा देखील